आयुष्याचे खरे रंगामध्ये मी मयुरेश अभ्यंकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सांगली ही नाट्यपंढरी, सांगली ही नाट्यपंढरी नाही तर सांस्कृतिक, कला, क्रीडा, व्यावसायिक, समाजसेवा अशा विविध रंगांनी नटलेली ही सांगली। आणि अशाच एका वेगळ्या रंगाला आपण भेटायला आलो आहे। आणि आज आपल्या इथं उपस्थित आहेत आयुष्याचे खरे रंगामध्ये सौ आदिती प्रसाद कुलकर्णी। तुमचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत मॅडम। मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण हा व्यवसाय कुठला करतोय आणि या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती मला तुम्ही सांगा। अवश्य। आम्ही जे इथे प्लांट केलेला आहे तो म्हणजे आम्ही वैद्यकीय उपकरणं मॅन्युफॅक्चर करतो, मेडिकल इक्विपमेंट्स, आणि याच्यामध्ये 3 ब्रांचेसमध्ये आम्ही काम करतो। ऑपरेशन झाल्यानंतर त्या पेशंटला पूर्ववत परिस्थितीमध्ये आणण्यासाठी फिजिओथेरपी इक्विपमेंट्स करतो। मोठ्या जखमा बऱ्या करण्यासाठीची आपली वुंड केअरची इक्विपमेंट्स आहेत, आणि शिवाय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ऑर्थोपेडिक इक्विपमेंट्स जे आपल्या पूर्ण भारतभर आपण जी दिलेली आहेत ऑर्थोपेडिक इक्विपमेंट्स, अशा 3 ब्रांचेसमध्ये आम्ही आता सध्या काम करत आहोत। मी आत्ताच आपण आपल्याला म्हटलं की सांगलीत नाही तर भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा आदिती कुलकर्णी यांची प्रसादिती इंजिनिअरिंग प्रसादिती मेडिकल इक्विपमेंट्स ही कंपनी भारताबाहेर सुद्धा जाऊन पोहोचलेली आहे। तर आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचंय मॅडम, मला एक सांगा, आपलं पूर्ण फील्ड आहे ते इंजिनिअरिंग फील्ड आहे आणि आता तुम्ही जे सांगताय इक्विपमेंट ती सगळी मेडिकलशी रिलेटेड आहे, हे काय आहे म्हणजे थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय मला। आम्ही इंजिनिअरिंगला वालचंदमध्ये आम्ही कंप्लीट केलं आणि इंजिनिअरिंग करत असताना एक असा प्रोजेक्ट आला होता जो आपले मिरजेचे डॉक्टर GS कुलकर्णी आणि आमचे प्रिन्सिपल या दोघांच्या समोर तो एक प्रोजेक्ट होता की पोलिओ झालेल्या माणसांसाठी, पेशंटसाठी एक नवीन रशियन टेक्नॉलॉजी आली होती, पण त्याच्यात भारतात अजून कोणी उत्पादन केलेलं नव्हतं आणि खूप अवघड होतं। तर ती कन्सेप्ट घेऊन आम्ही फायनल इयरमध्ये काम केलं आणि योगायोगानं आम्ही त्या मेडिकल फील्डमध्ये शिरलो। अच्छा, म्हणजे वालचंद कॉलेजमध्ये शेवटचा प्रोजेक्ट जो असतो त्या प्रोजेक्टला धरून तुम्ही कंपनी उभी केली, असं फक्त सांगली आणि सांगलीमध्येच घडू शकतं आणि ते फक्त आदिती प्रसाद कुलकर्णी हेच करू शकतात। मला मी मुद्दामून नाव घेताना आदिती प्रसाद कुलकर्णी असं घेतोय कारण कंपनीचं नाव सुद्धा प्रसादिती असं आहे। आणि आता मला थोडंसं तुमच्या पास्ट बद्दल जाणून घ्यायचंय। तुमचं लव्ह मॅरेज आहे असं मला कळलं। तर प्रसाद सर आणि तुम्ही पहिल्यांदा कुठं भेटलात? तुम्ही सांगलीच्याच आहात का? हो, मी सांगलीचीच आहे आणि प्रसाद सर वालचंद कॉलेजमध्ये, मी पण वालचंद कॉलेजमध्ये होते आणि हा आम्ही जो प्रोजेक्ट म्हणत होतो या प्रोजेक्टसाठी आम्ही इंट्रा डिपार्टमेंट काम करायची आवश्यकता होती, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम मी आणि मेकॅनिकल जी असेंब्लिंग आहे ती प्रसाद सर। अच्छा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल असं दोघांचं कॉम्बिनेशन, आणि लव्ह मॅरेज तुमचं झालेलं आहे आणि कंपनी सुद्धा तशीच झालेली आहे तयार। प्रसादिती म्हणजे प्रसाद कुलकर्णी आणि आदिती कुलकर्णी अशा दोघांच्या नावानी प्रसादिती खूप छान नाव आहे आणि जी भारताबाहेर सुद्धा गेलेली कंपनी आहे अशी ही प्रसादिती कंपनी। मला अजून जाणून घ्यायचंय की कॉलेजमध्ये असताना तुम्ही एवढे सिन्सिअर होतात का? म्हणजे एवढं तुम्हाला असं वाटलं होतं का की एवढी मोठी आपली कंपनी असेल किंवा आपण एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन काम करू? 8वी मध्ये आमच्या शाळेमध्ये असा विचारला गेला होता की मोठे झाल्यानंतर तुम्ही काय करणार, तर बऱ्याच मुलींनी बरीच वेगवेगळी उत्तरं दिली होती। तेव्हा मी माझ्या ओळखीमध्ये प्रभाताई कुलकर्णी होत्या, त्यांना मी बघून मी खूप इन्स्पायर झाले होते आणि तेव्हापासून माझं मत असं होतं की मी बाकी काही नाही करणार, मी बिझनेस वुमन होणार आणि इंडिया टुडे मॅगझिनवरती माझा फोटो असणार। हा तेव्हा एक बघितलेलं स्वप्न होतं, तेव्हा डोक्यात बिझनेस करणं होतं। पण ॲज यू राईटली सेड, वालचंद कॉलेजमध्ये आम्हाला सिन्सिअर राहण्या वाचून पर्यायच नव्हता, कारण आम्ही त्या इतक्या चाकोरीबद्ध किंवा इतक्या त्या क्राऊडमध्ये होतो की त्यावेळेला सिन्सिअर होतोच आम्ही। पण अगदी कॉलेजमध्ये तशी मजा पण भरपूर केलेली आहे असं, कारण तुमचा स्वभाव थोडा म्हणजे मला माहिती आहे तिथपर्यंत की तुम्ही सगळ्या फील्डमध्ये असता, म्हणजे तुम्हाला कलाक्षेत्र पण खूप प्रिय आहे, गाणी प्रिय आहेत, समाजसेवा तर तुम्ही भरपूर करता, म्हणजे अशा वेगवेगळ्या फील्डमधनं
असं व्यक्तिमत्व आणि प्लस बिझनेसमध्ये बिझनेस वुमन होणं हे फार अवघड असतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी. आता घरचा विचार केला तर हे घरचं आणि ही फॅक्टरी हे सगळं तुम्ही कसं काय मॅनेज करता? कसं आहे, असं म्हणतात की जेव्हा घरची मंडळी समाधानात असतात त्यावेळेला तुम्ही एक पाऊल पुढं गेलेलं असतं. आणि माझा पहिल्यापासून परमेश्वरावरती खूप विश्वास आहे, त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या जवळपास जी माणसं आहेत त्यांना ज्या पद्धतीनं मला समाधान देता येईल ती खूप माझ्यासाठी मोठी बाब आहे. तुम्ही जे आता समाजसेवा म्हणता याच्यात थोडासा कसं आहे की जेव्हा पुढची माणसं खुश होतात, समाधानी होतात, त्यावेळी मला आनंद मिळतो आणि ते मी माझ्या स्वतःसाठी करते. तो सगळीकडेच येतं. मग त्यामुळे कुटुंबाचं सेवा म्हणता येणार नाही, कुटुंबामध्ये आपण पण एक पार्ट असतो हे करणं, किंवा माझ्या फॅक्टरीमध्ये माझी जी टीम आहे ती जेव्हा आनंदी असते तेव्हा मी आनंदी असते. त्यामुळे हे सगळीकडेच अप्लाय होत असल्यामुळं हा ऍक्च्युली अभ्यंकर सर माझा स्वार्थ आहे की मला आनंदी राहण्यासाठी मला दुसऱ्यांना आनंदी करायला आवडतं. खूप खूप मोठी गोष्ट बोललात मॅडम तुम्ही, कारण स्वतःला जर आनंद पाहिजे असेल तर तो दुसऱ्यात बघावा असं म्हणतात. आणखी एक मला जाणून घ्यायचंय की तुम्ही अगदी कॉलेजमधनं बाहेर पडल्या कंपनी सुरू केलीत का तुम्ही आधी कुठे जॉब करत होता? हा, ऍक्च्युली कसं होतं की प्रसाद सरांनी याच्यामध्ये रिसर्चमध्ये खूप काम चालू केलं. अच्छा. आणि त्या काळामध्ये आम्ही बरीच वर्ष एकमेकांना ओळखत होतो, त्यामुळे घरातून पण एक प्रेशर होतं की लग्न व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही लगेचच पासआउट झाल्यानंतर आमचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर आम्ही दोघांनी असा विचार केला की एकानं नोकरी करायची आणि आपलं जे काय आहे अर्निंग म्हणजे ब्रेड अर्निंग एकानं करायचं आणि एकानं फोकस करून पूर्ण बिझनेसवरती कॉन्सन्ट्रेट करायचं. सो अर्निंगचा पार्टची जबाबदारी मी घेतली आणि वालचंद कॉलेजमध्येच मला ऑफर पण आली लेक्चरशिपची. सो मी लेक्चरशिप सुरू केली आणि प्रसाद सरांनी पूर्ण फोकस करून या रिसर्चला अगदी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी दिल्लीपर्यंत घेऊन जाऊन तिथून ग्रँट्स उपलब्ध करून मग ही आमची कंपनी आम्ही उभी केली. हा, म्हणजे जेव्हा दोघं जणांची एकमेकांना साथ असती त्यावेळेलाच एवढं सगळं घडू शकतं. जे प्रसादिती इक्विपमेंट आता जी कंपनी एवढ्या मोठ्या लेवलला पोहोचली आहे त्यात दोघांचाही तेवढाच हात आहे. म्हणजे एकानं प्रॉपरली फायनान्सकडे बघितलं आणि एकाने फक्त कंपनी डेव्हलप करण्याकडे कॉन्सन्ट्रेट केलं. पण पहिल्यापासून प्रसाद सरांचं पण हेच होतं का की कंपनीच आपण करायची किंवा बिझनेसच सुरू करायचा? त्यांचाही माझ्यासारखंच अगदी लहानपणापासून ठरलं होतं की बिझनेसच करायचा आणि दॅट टू तो मेकॅनिकल मध्येच करायचा. म्हणजे हे दोन्ही स्वप्न अशी आमची एकत्र आल्यासारखी झाली होती. आणि बिझनेस कसं आहे, बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे एक बेसिक गोष्ट लागते म्हणजे पेशन्स लागतो. पेशन्स आणि जिद्द ही दोन्ही गोष्टी प्रसाद सरांकडे प्रचंड असल्यामुळे अगदी रात्री 12:30-1:30 पर्यंत त्यांनी स्वतः लेथवरती आम्हाला काम केलेलं आहे. अशी काही गोष्ट एखादी सांगू शकाल का की तुम्हाला करताना खूप अवघड गेलं आणि खूप त्रास झाला, म्हणजे त्यात तुम्ही फार डिस्टर्ब झाला होतात असं तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला काही वाटत नाहीये, पण तरी मला विचारावासारखा वाटतो प्रश्न की अशी एखादी तरी गोष्ट असेल की ती झाली नाही किंवा ती व्हायला खूप वेळ गेला असं? अगदीच. जेव्हा आम्ही पहिल्यांदा हे सगळं सुरू केलं आणि आता आमच्याकडे प्रोटोटाईप तयार होता, म्हणजे आम्ही ऑटो डिस्ट्रॅक्टर म्हणून जो प्रोजेक्ट केला तो तयार होता. एका पेशंटवरती आमची ट्रायल पण सक्सेसफुल झाली होती. पण बिझनेस करणं आणि फायनल इयरचा प्रोजेक्ट करणं ह्याच्यात खूप मोठं अंतर आहे. मग याच्यासाठी आम्हाला असं जाणवलं की आम्हाला मोठ्या प्रमाणात फिनान्शियल सपोर्ट पाहिजे, सो दॅट आम्ही आणखीन माणसं आमच्या इथे जॉईन करून घेऊ शकू. हे करण्यासाठी आम्हाला तेव्हा वालचंद कॉलेजमधल्या खिरे सरांनी खूप मदत केली. त्यांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म सांगितला की आपले डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या बऱ्याचशा स्कीम्स असतात अशा टेक्नो एंटरप्रेनर्ससाठी, आणि त्या स्कीम्सला तुम्ही अप्लाय करा. पण त्यावेळच्या काळात गुगल नव्हतं, मेल नव्हती, म्हणजे त्यामुळे दिल्लीला कम्युनिकेट करायचं किंवा इथून एक फोन करायचा हे आमच्या मिडल क्लास फॅमिलीच्या दृष्टीने खूप खर्चिक आणि टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस होती. पण तो जो एक पिरियड आम्ही घालवला की त्यांच्यापर्यंत जवळजवळ रोज तिथं त्यांनी आम्हाला दाखवली की 2000 अशी पत्र येत होती की आम्ही हे प्रोजेक्ट केलाय, तो केलाय. आणि ते आम्हाला सगळं आम्ही जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा आम्ही त्यांनी आम्हाला दाखवलं. तेवढ्या सगळ्यांमधून आम्हाला हे त्यांनी सिलेक्ट केला आणि आमचा तो प्रोजेक्ट आमचा अप्रूव्ह झाला. ती जी सगळी धडपड होती पहिली, ती एक खूप मोठी अवघड तुम्ही जे म्हणताय तशी होती. त्याच्यानंतर पण एक सीन आला होता की बिझनेस सेट झाला पण तो एका लेवललाच फक्त काय म्हणायचं सॅच्युरेट झाल्यासारखा, तिथून वाढतच नव्हता. कारण आम्ही बिझनेसमध्ये फक्त मॅन्युफॅक्चर करणं आणि सेल करणे दोनच गोष्टी बघत होतो.
ते जे बाकीचे आस्पेक्ट्स आहेत, फिनान्स आहे किंवा HR आहे किंवा हे जे बाकीचे आस्पेक्ट्स आहेत हे आम्हाला माहिती नव्हते. तेव्हाही आम्हाला एक TLC म्हणून आमची संघटना आहे त्याची खूप मदत झाली आणि तिथून आम्ही शिकून अजून ग्रो झालो. बरोबर. आत्ता तुम्ही जसं म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप फॉलोअप तुम्हाला घ्यावा लागला आणि तो प्रसाद सरांनी घेतला, त्यामुळं आज आपण ह्या लेवलला पोहोचलेला आहात. आणि त्यावेळेचं खरंच असं होतं की गुगल नाही, काहीच नाही, आपण सर्च तर कसं करणार, आणि एवढ्या 2,000 प्रोजेक्ट मधनं तुमचा सिलेक्ट होणं, आणि ते सुद्धा सांगलीच्या मातीतला रंग. म्हणूनच आपण या कार्यक्रमाला दिले नाव की आयुष्याचे खरे रंग, की असे काही रंग आहेत की लोकांना माहिती नाही आहेत आणि ते आपण उलगडून दाखवतोय. असंच आपण आदिती मॅडम सोबत बोलणार आहोत, पण एक घेऊ छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटूया आयुष्याचे खरे रंग मध्ये एक छोट्याशा विश्रांतीनंतर. घरातली पळापळ, मुलांचा डबा, या सगळ्या गोष्टींमध्ये एका स्त्रीला वेळ कसा मिळणार? म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत आपल्यासाठी 10 वर्षांपासून महिलांचा आवडता शो पुन्हा एकदा एका नव्या स्वरूपात. माय टीव्ही घेऊन येत आहे आपल्या भेटीसाठी गृहलक्ष्मी शोभा घरात. गृहलक्ष्मी शोभा घरची. आयुष्याचे खरे रंगामध्ये मी मयुरेश अभ्यंकर आपल्या सगळ्यांसोबत आहे आणि आपल्या सगळ्यांसोबत आहेत आपल्या रंगांची उधळण करायला आदिती मॅडम. मी पुन्हा एकदा आदिती मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. आता हे सगळं कंपनी झाली, घर सगळं सांभाळून तुम्ही कंपनी बघताय, म्हणजे प्रसाद सरांची साथ आहे, मुलांची साथ आहे, आपण त्यांच्यावर गप्पा मारणारच आहे. पण मला एक विचारायचं आहे की या कंपनीचं मी असं ऐकलेलं आहे एक वैशिष्ट्य आहे, एक समाजसेवा म्हणून तुम्ही बघितलं गेलेलं आहे. तर त्याबद्दल आता जे पेशंट्स आहेत त्यांना ह्याचा कसा उपयोग होतो आणि कशा पद्धतीनं आपण उपयोग करून घेऊ शकतो किंवा कोणाकडे जाऊन भेटायचं याबद्दल तुम्ही थोडंसं बोलू शकाल का? नक्कीच. प्रसादिती मेडिकल इक्विपमेंटमध्ये आम्ही आता वुंड केअरमध्ये काम करत आहोत. वुंड केअर म्हणजे ज्यांना जखमा कशा पद्धतीच्या असतात? हा, जखमा ह्या ऍक्सिडेंट म्हणून झालेल्या जखमा असतात किंवा डायबेटिक्स ज्यांना असतो. हा, आता खूप जखमा तशा आहेत डायबेटिक पेशंटना. डायबेटिक फूट असतात किंवा बरेच दिवस जी पेशंट बेडवरती असतात त्यांना बेड रिडन पेशंटसाठीच्या पण जखमा असतात, मागच्या बाजूला त्यांना जखमा असतात. अशा ज्या मोठ्या नॉन हिलिंग वुंड्स आहेत त्या वुंड्सवरती पूर्वी कसं केलं जायचं की रोज 2-3दा ड्रेसिंग करायला लागायचं आणि जवळजवळ 1.5 महिन्यात ते ड्रेसिंग, ते सगळ्या वेदना त्या पेशंटला सहन कराव्या लागायच्या आणि त्याच्यानंतर ती थोडीशी जखम बरी व्हायला सुरू व्हायची. पण आता आपण जी टेक्नॉलॉजी आणलेली आहे या टेक्नॉलॉजीमुळे एकतर 4 ते 5 दिवसातून एकदाच ड्रेसिंग करावं लागतं. अच्छा, म्हणजे त्याचा वेदना पूर्ण कमी झाल्या, वेदना पूर्ण आपल्या पेशंटच्या कमी झाल्या आणि जवळजवळ 3 आठवड्यामध्ये ती वुंड पूर्ण बरी होते. अच्छा, त्यामुळे ही जी आम्ही टेक्नॉलॉजी आहे ही जी आणली आहे तर आम्हाला असं वाटतंय की जास्तीत जास्त पेशंट पर्यंत ही पोहोचावी. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर अमेरिकेतल्या काही कंपन्यांनी हे केलेलं आहे, भारतात आणलंय, पण प्रचंड महाग ही टेक्नॉलॉजी ठेवली आहे. पण आमची अशी इच्छा आहे की आपण भारतीय बनावटीमध्ये हे केलेलं आहे आणि हे जास्तीत जास्त माणसं, जास्तीत पेशंट असे जे असतील त्यांच्यापर्यंत पोहोचावं. अच्छा, हे त्याच्यासाठी आम्हाला आमच्या वेबसाईटवरती कोणीही संपर्क साधू शकतं. आणि सर बरं का, मला खूप आनंद होतो सांगायला की डायबेटिक फूट जेव्हा होतो तर अशी एक वेळ येते की त्या पेशंटचा पाय कापावा लागतो, कारण ती इतकी जखम आतपर्यंत गेलेली असते आणि एवढं इन्फेक्शन झालेलं असतं. अशा सिच्युएशन मधून आम्ही जवळजवळ या मागच्या वर्षामध्ये 2,500 पेशंट्सना त्याच्यातून बाहेर काढले. अरे वा, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण हे सगळं आम्ही हे करतोय याचं कारणच हे आहे की आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं. कारण बऱ्याच वेळेला असं घडतं की काहीतरी जखम झाली पण त्या पेशंटला शुगर आहे, त्यामुळे त्याचं बोट कापावं लागलं, पाय कापावा लागला. ह्या तुम्ही जे आता गोष्टी बोललात तर असा खूप लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि प्रसादिती जी इंडस्ट्री आहे ती खूप छान असे इक्विपमेंट्स तयार केलेले आहेत त्यांनी आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला पुरस्कार पण मिळालेले आहेत. तर त्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? आम्हाला यावर्षी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. अरे वा. आणि तसाच आमचा एक इंडस्ट्रीचा ग्रुप आहे, याच्यामध्ये आम्हाला ओव्हरऑल एक्सलन्स म्हणजे सर्वोत्कृष्ट अशी कंपनी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. कसं आहे की आमच्या इथे काम करणाऱ्या सगळ्यांसाठीच आमच्या कंपनीचे कोर व्हॅल्यू आहे की आमची जी काही इक्विपमेंट आम्ही तयार केली आहे त्यांच्या सगळ्या मग एकच भावना आहे की पेनलेस रिहॅबिलिटेशन. बरोबर, म्हणजे वेदना रहित त्या माणसांचं पुनर्जीवन करणं पेशंटना.
आणि हाच उद्देशानं आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा इतकी चांगली माणसं आम्हाला जोडली गेली बरोबर. आणि त्याच्यातून ते इतक्या जणांपर्यंत पोहोचलं. म्हणजे हे तंत्रज्ञान भारतामधून भारताच्या बाहेर एक्सपोर्ट होणं ही पहिलीच वेळ सगळ्यात इथं आलेली. म्हणजे भारतातून भारताबाहेर जाणं हे हा. फार महत्वाचं हो. असतं. म्हणजे तुम्ही आता म्हणलात तसं की अमेरिकन टेक्नॉलॉजी होती हो. आणि ती भारतात आणण्यापेक्षा की तुम्हाला ह्याच्यात जास्त समाधान आहे होय. की भारतातनं ही टेक्नॉलॉजी बाहेर बाहेर गेली बाहेर. आणि ती आपल्या सांगलीतनं गेली ह्याचा आम्हाला जास्त अभिमान आहे. आणि आयुष्याचे खरे रंग हेच खरे रंग आहेत की आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. आणखी एक मला प्रश्न विचारायचा आहे की याच्यामध्ये लोकांना किती बेनिफिट मिळतो या सगळ्या म्हणजे हे किती स्वस्त आहे, महाग आहे, काय आहे, म्हणजे थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अगदी सांगेन मी तुम्हाला. तुम्ही जर बाकी सगळ्याच्याशी कम्पेअर केलं तर आतापर्यंत फक्त श्रीमंत जे पेशंट्स होते त्यांना ही अफोर्डेबल होती. Okay. कारण एका ड्रेसिंगची किंमत साधारणतः 18 ते 20,000 या रेंजमध्ये. तर मला माझ्या सांगलीतले माझ्या जवळचे जे काही असे शुगर पेशंट्स आहेत यांच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी पोहोचवायची होती. तर आम्ही एका ड्रेसिंगची किंमत निव्वळ 850 रुपये केलेली आहे. अरे वा, व्हेरी गुड. एवढे म्हणजे 18 ते 20,000 कुठं आणि 850 कुठं, डायरेक्ट तुम्ही 1 कमी करून कमी दिलं केलेलं आहे. असं म्हणायला हरकत नाही. कारण याच्यामध्ये काय होतं की सर्वसामान्य लोकांना जेव्हा हे कळतं की बाबा अशी टेक्नॉलॉजी आहे, ते जेव्हा जातात तेव्हा म्हणजे त्यांना माहिती नसतं त्याची कॉस्ट काय आहे. तर आपण 850 रुपयामध्ये फक्त याची आपण ट्रीटमेंट, आणि अशी किती वेळा करायला लागती, म्हणजे जखमेवर असतं? हो, जखम किती खोल आहे आणि किती मोठी आहे आणि त्या व्यक्तीला डायबेटीस आहे किंवा कशा प्रकारे म्हणजे त्याचं काय कसा कंट्रोल करता यायचं, ह्या सगळ्यावरती ते ड्रेसिंगचे प्रकार ठरलेले असतात. आणि साधारणतः 3 ते 4 ड्रेसिंग्स करावी लागतात पेशंटला पूर्ण बरं करण्यासाठी. मला आणखी एक प्रश्न विचारासारखं वाटतंय तुम्हाला की आता हे सगळं ॲज अ समाजसेवा म्हणूनच तुम्ही करताय, म्हणजे ऑब्व्हियसली की एवढ्या मोठ्या मशीनचं कॉस्टिंग एवढं कमी करून तुम्ही लोकांना देताय. असं काही तुमच्यात घडली आहे का गोष्ट की पेशंटला हे वापरलेलं आहे किंवा ड्रेसिंग केलंय आणि त्याचा पाय किंवा जी जखम आहे ती पूर्ण बरी झाली आणि ते सांगत आलेत, तो आनंद एक वेगळा असतो? अगदी सर. म्हणजे तो आनंद मी मगाशी म्हणाले तसा एक वेगळा आंतरिक समाधान जे म्हणतात ते मिळतं. आमची एक केस परवा झाली होती हैदराबादच्या जवळ नालगोंडच्या इथे एक हॉस्पिटल आहे आणि दोन्ही लिटरली ते पाय असे सडलेला पाय होता. बापरे. आणि त्या पेशंट एकदा तो खूप गरीब पण होता आणि त्याला त्यामुळे अशी मोठी किंवा महागडी अशी ट्रीटमेंट अफोर्डच होणार नव्हती. तर तिथे आमचे खूप चांगले डॉक्टर आहेत. तर त्यांनी आमचे 2-3 ट्रीटमेंट्स, आम्ही ओझोन थेरपीमध्ये पण काम करतो, ऑक्सिजन आणि ह्याच्यामध्ये व्हॅकमध्ये पण काम करतो. या 2-3 थेरपी त्यांनी एकत्र आमच्या वापरल्या आणि त्या पेशंटचा पूर्ण सडलेला पाय पूर्ण आम्ही पूर्ववत केला. त्याचे वडील, त्याच्या मिसेस, त्यांनी अक्षरशः पायावरती डोकं ठेवलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. तो क्षण म्हणजे खूपच तो पैसा मिळवण्यापेक्षा एक वेगळा क्षण असतो असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आणि एक मला विचारायचं आहे की आता आपण जसं म्हणालात की समजा कोणाला या इक्विपमेंट बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे संपर्क साधायचा का तुमच्याकडे संपर्क साधायचा, म्हणजे हे कसं आपल्यापर्यंत पोहोचेल ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर? हे बघा, आपण दोन्ही पद्धतीनं करू शकतो. कारण डॉक्टर हे सर्वस्वी ह्याची मेडिकल साईड जी आहे ती पूर्ण डॉक्टर बघतात. पण डॉक्टरांनी सजेस्ट केल्यानंतर त्यांना पूर्ण हे मशीन उपलब्ध करून देणं, त्यांना घरी जाऊन त्याचं ड्रेसिंग उपलब्ध करून देणं, हे सगळं आम्ही करतो. पण डॉक्टर त्यांचे पूर्ण कसा ग्रोथ होतीये किंवा ते जखम कशी बरी होत चालली आहे, हा सगळा मेडिकल साईड जे आहे की ऑब्व्हियसली त्यांचे जे डॉक्टर म्हणजे डॉक्टरांनी रेकमेंड केल्यानंतर तुम्ही हे देऊ शकता. म्हणजे मी परत एकदा सांगलीकरांना सांगू इच्छितो की ज्या लोकांना याची माहिती हवी असेल तर ती डॉक्टरांच्या थ्रू जर तुम्ही आलात तर ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि डॉक्टरांच्या थ्रू का, कारण हे सगळे इंजिनिअरिंगचे लोक आहेत, त्यांनी ते मेडिकलच्या रिलेटेड त्यांनी हे सगळे इक्विपमेंट तयार केली आहेत. त्यामुळं याला रेकमेंड हे करणार आहेत ते डॉक्टरच करणार. अगदी बरोबर. तुम्ही डॉक्टर नाही. आणि नाही. हो. आणि याच्यात कसं आहे, आमच्याकडे एक पॅनल आहे डॉक्टर्सचं. समजा कुणी आम्हाला डायरेक्टली अप्रोच केलं तर आम्ही त्यांना ह्या पॅनलला सजेस्ट करतो की एकदा तुम्ही, किंवा आम्ही त्यांचे जखमेचे फोटो डॉक्टर्सना पाठवतो, त्यांचा रिपोर्ट पाठवतो आणि मग त्यांच्या गायडन्सवरती आपली ही ट्रीटमेंट सुरू होते.
खूप छान अशी माहिती आदिती मॅडम आपल्याला देत आहेत. आणि जर कोणाला या वुंड संदर्भात किंवा असं काही खरंच क्युरियासिटी असेल, आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही डायरेक्टली या कंपनीमध्ये अप्रोच करू शकता किंवा यांनी सजेस्ट केलेल्या डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन त्यांनी अप्रोच केला तरी हरकत नाही आहे. मला आणखी एक तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणजे तुम्ही हे तर करत आहातच, पण आता तुम्ही मुलांसाठी म्हणून असे वेगवेगळे एक सक्सेसफुल खूप प्रोजेक्ट जो मी स्वतः येऊन बघितलेला आहे तो तुम्ही केला होतात आणि त्याच्या सक्सेसवर आत्ता परत तुम्ही एक मोठा प्रोजेक्ट करताय, तर त्या प्रोजेक्ट संदर्भात मला थोडक्यात माहिती पाहिजे. अगदीच सर. हा प्रोजेक्ट जो आहे तो आहे प्रसादिती सायन्स सेंटर. याच्यामध्ये आम्ही फुल डोम प्लॅनेटोरियम आणतोय पहिल्यांदाच. या प्लॅनेटोरियममध्ये आपली जी शाळेची मुलं आहेत ती बसून पूर्ण आपलं सगळं तारांगण बघू शकतील. अच्छा, म्हणजे हे सांगलीत पहिल्यांदाच होतं? हो, पहिल्यांदा म्हणजे ऑब्व्हियसली हा प्रसादिती यांचं सगळं लीड करत होते. मागच्या वेळेला सुद्धा सायन्स एक्झिबिशन मिरजेला झालं होतं माझ्या, खूप छान त्यांना रिस्पॉन्स मिळालेला होता. आणि तेव्हा किती मुलं आपल्याकडे येऊन गेले होते? साधारणतः 20 ते 25,000 मुलांना येऊन. व्हेरी नाईस. ही 25,000 मुलांनी त्या सायन्स एक्झिबिशनला भेट दिली होती. आणि आत्ताच्या सायन्स एक्झिबिशन मध्ये काय वेगळं आहे? अगदीच सर. याच्या मागच्या वेळेला आम्ही जे प्लॅनेटोरियम केलं होतं, एक तर ते छोटं होतं आणि रेडीमेड प्लॅनेटोरियम आम्ही आणलं होतं. त्याची काही लिमिटेशन्स आम्हाला तेव्हा जाणवली. आता आम्ही या वेळेला आपल्या फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चर करतोय, फॅब्रिकेट करतोय आणि ते खूप भव्य आणि मोठं प्लॅनेटोरियम असेल. जशी टेक्नॉलॉजी चांगली आता ऍडव्हान्स होत गेली तसा त्याच्यातला जो मूव्ही आहे, जो मुलांना बघायला मिळणार आहे, तोही एकतर सगळ्या भाषांमध्ये, म्हणजे ज्या शाळेची मराठी मीडियमची मुलं असतात, म्हणजे अगदी उर्दू, कन्नड काही आहे. आपण कर्नाटकात पण हे घेऊन चाललेलो आहोत. अच्छा, त्यामुळे ते कन्नडमध्ये पण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण समजेल की काय आहे. शिवाय आपण यांच्यासाठी जे एक्सपेरिमेंट्स इथं आता आणतोय, आम्ही स्वतः भारताच्या बाहेर सगळ्या सायन्स सेंटर्सना व्हिजिट केली. तिथं आम्हाला जे जे चांगलं वाटलं ते तुम्ही इथं आम्ही आपल्या सांगलीच्या मुलांसाठी किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी इथं आणलेलं आहे. तर आता मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की हे मुलांसाठी असं करावं असा विचार तुमच्या मनात का आला? अगदी छान प्रश्न विचारलाय. कसं आहे की एखाद्याला जर गायक व्हायचं असेल तर आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे की सारेगमपचे जे ऑडिशन्स होतात तिथे जा आणि त्या प्रोग्राम मधून तुम्ही त्या जजेसच्या समोर स्वतःची कला करा. तसंच डान्स बद्दल आहे, तसंच तुम्हाला कॉमेडी व्हायचं आहे, स्टँडअप कॉमेडियन. पण एखाद्याला समजा इस्रोमध्ये सायंटिस्ट व्हायचं असेल किंवा एखाद्याला स्वतःचं करिअर सायन्समध्ये करायचं असेल तर त्याला काय प्लॅटफॉर्म आज तो उपलब्ध करून द्यायची इच्छा आम्हा दोघांची होती. कारण आमचा जो प्रवास तुम्ही बघताय की आम्ही डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा या रिसर्चमध्ये इतकी वर्ष काम केल्यामुळं इतक्या सायंटिस्टना जवळून बघितलंय त्यांचं. त्यामुळे मला असं वाटतं की इस्रोमध्ये आमची मराठी किंवा सांगली ती कोल्हापुरातली मुलांची नावं जावी, हा आमचा त्याच्यातला हेतू. म्हणजे खूप चांगला उद्देश तुमचा आहे की मुलांसाठी एक पुढच्या पिढीतले सायंटिस्ट आपल्या सांगलीतले घडावे, अशा हेतून प्रसादिती आता सायन्स सेंटर सुरू कर. मग असं काही तुमच्या भविष्यामध्ये आहे का की परमनंटली सांगलीमध्ये सायन्स सेंटर व्हावं? अगदी अगदी इच्छा आहे. आणि असं सायन्स सेंटर आम्हाला सांगलीमध्ये करायचं आहे की लांबून लांबून माणसं आपल्या सांगलीमध्ये ते सायन्स सेंटर बघायला यावे. याच्यासाठी आम्ही बऱ्याच जणांना अप्रोच होतोय, गव्हर्नमेंटमध्ये पण आणि शिवाय या ज्या NGOs आहेत त्या पण, ते पण आपल्याला अगदी हिरिरीनं उत्स्फूर्तपणे ह्याला सपोर्ट करतायत. सो आपण प्रयत्न करू सगळे मिळून की सायन्स सेंटर व्हावं. पुन्हा एकदा मी मयुरेश अभ्यंकर आयुष्याचे खरे रंगामध्ये आपल्यासोबत आहेत आदिती कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्याबरोबर अशाच आपण गप्पा मारणार आहे. पण आता त्यांच्या पूर्ण परिवाराबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्या सगळ्या परिवाराला मी इथं बोलवणार आहे. त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि पुन्हा बघूया आदिती कुलकर्णी यांचे आयुष्यातील खरे रंग. आयुष्याचे खरे रंगामध्ये आपल्यासोबत आहेत आदिती कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्या मस्त आयुष्यातील रंगांची उधळण करत आहेत. आणि आत्ता इथं विशेष म्हणजे त्यांचे मिस्टर म्हणजे प्रसाद कुलकर्णी, त्याचबरोबर त्यांची मुलगी शांभवी आणि त्यांचा मुलगा इथं उपस्थित आहेत. आपण त्यांच्याबरोबर काही गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मला प्रसाद सरांना प्रश्न विचारायचा आहे की प्रसादिती हे नावच खूप छान आहे, कारण त्याच्यात दोघंही आहात तुम्ही, प्रसाद आणि आदिती. आणि कर्तृत्ववान महिला म्हणून यांना संबोधलं जातं.
आणि त्याच्यामध्ये तुमचाच तेवढाच आणि तितकाच वाटा असणार आहे. तर तुमच्या थोडक्यात लव्ह मॅरेज बद्दल थोडक्यात जाणून घ्यायचंय आम्हाला. मला एकदम तुम्ही विचार केला हा प्रश्न विचारला. येस, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आम्ही दोघं शिकत असताना एकमेकाला भेटलो, तिथांचं जमलं आणि त्यावेळीपासून ती खूप करिअरिस्टिक आहे. त्यावेळी सुद्धा शी वॉज टॉपर इन कॉलेज, ॲट द सेम टाइम स्टेट्समध्ये ती टॉपर होती आणि अजून सुद्धा शी इज अ फायटर. तिला असं हे चालत नाही, जितकं जास्तीत जास्त यश मिळवतं इतकंच तिचा प्रयत्न असतो. पण त्यांच्या बोलण्यातनं मॅक्झिमम असं आलं की तुमचे तेवढेच प्रयत्न आहेत आणि तुमचं ऑफकोर्स की घरातली गृहिणी जेव्हा बिझनेस वुमन होती त्यावेळेला तेवढाच सपोर्ट तुमचा असणं गरजेचं आहे आणि जो तुम्ही दिलेला आहे त्याच्यासाठी खरंच SMC माय TV तुम्हाला मानाचा मुजरा करते. कारण असं फार रेअर केसमध्ये घडतं की एखादी व्यक्ती, एखादी लेडीज जेव्हा बाहेर पडती एखाद्या व्यवसायासाठी म्हणून त्यावेळेला घरातनंच सगळ्यात पहिल्यांदा अपोज आणि तो सुद्धा मिस्टरांचाच अपोज असतो. पण असं न करता तुम्ही पूर्णतः त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि तुमची धडपड जी काय आहे ती आम्हाला दिसतीये. म्हणजे प्रसादिती या नावातच तुमची धडपड आणि तुमचं एकमेकांवर असलेला विश्वास, प्रेम तर आहेच ऑब्व्हियसली, पण तो विश्वास आम्हाला दिसला आणि जे लोकांसाठी तुम्ही करताय ते आम्हाला तुमच्या नावातनंच जाणवलेलं आहे. मला आणखी एक प्रश्न विचारावासारखा वाटतोय की आत्ता सायन्स एक्झिबिशन जे आपण भरवतोय ते आधी आपण 2012 साली केलेलं होतं. तर त्याच्याबद्दल ही तुम्हाला कल्पना सुचली, ही कशी सुचली? म्हणजे कशा पद्धतीनं ते 2012चं प्रदर्शन आलं आणि आत्ता त्याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन येत आहे, हे तुम्हाला सुचलं कसं? ऍक्च्युली आम्हाला दोघांनी विज्ञानाविषयी खूप आवड आहे आणि त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये गेलो की तिथल्या सायन्स सेंटर्सना व्हिजिट करतो. आमच्या मुलांना विज्ञानाबद्दल तेवढीच आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही त्यांना फॉर एक्झाम्पल नेहरू प्लॅनेटोरियम मुंबई असेल किंवा विश्वेश्वरय्या सायन्स सेंटर असेल बेंगलोरमधलं, तिथं आम्ही नेऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि ऑफकोर्स त्याच्याबद्दल त्यांची आवड निर्माण झाली. ओके. पण 2012 साली एक गोष्ट अशी घडली की मिरज रेल्वे स्टेशनवरती एक सायन्स एक्सप्रेस नावाची ट्रेन आली होती. बरोबर. 2 का 3 दिवसासाठी फक्त ती होती. आता नॅचरली आम्हाला आवड आणि मुलांना आवड कल्टिवेट व्हावी, बरोबर, मी मुलांना आमच्या तिकडे घेऊन गेलो. तर तिथं एवढ्या उन्हातानामध्ये लहान मुलांची मोठ्या मोठे क्यू होते, रांगा होत्या आणि त्या रांगातनं जो धडपड करत आम्ही गेलो आणि आत एका बाजूला फक्त शिरलो आणि दुसऱ्या बाजूला बाहेर आलो. पण तिथं मुलांना करण्यासारखं किंवा व्हिज्युअल डिस्प्ले होते. ओके. आणि लहान मुलांना शिकण्यात काही नसताना सुद्धा इतक्या शाळेतल्या मुलांनी तिथं आले होते. त्यावेळी मला जाणवलं की अरे आपल्या पंचक्रोशीमध्ये ज्या काही छोटी छोटी खेडेगावं आहेत त्या खेडेगावाच्या मुलांना जसं आम्ही आमच्या मुलांना मुलं आणि त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे हे त्यावेळी आम्हाला पटकन जाणवून गेलं. म्हणून आम्ही एक CSR ऍक्टिव्हिटी म्हणून 2012 मध्ये सायन्स सेंटरचा प्रोजेक्ट त्यावेळी राबवला होता आणि त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि आता सुद्धा माझ्या मते आपला सायन्स एक्सपेरिमेंट जे आहेत सगळे वेगवेगळे सेंटर, सायन्स सेंटर, तुम्हाला भविष्यामध्ये सायन्स सेंटर बद्दल असं असेलच आता ज्या वेळेला आता तुम्ही सायन्स एक्झिबिशन भरवताय तर तुम्हाला असं काही एस्टॅब्लिश सांगलीमध्ये सायन्स सेंटर व्हावं असं वाटतंय का? नक्कीच, तो आमचा नक्कीच प्रयत्न आहे. एक सायन्स सेंटर सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू व्हावं आमचा प्रयत्न आहे. पण आता सुरुवातीला तरी आम्ही इथल्या आजूबाजूच्या सर्व छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन हे सायन्स सेंटर आम्ही फिरतं सायन्स सेंटर ठेवतोय. अरे वा. आम्ही त्या मुलांसाठी शो करतोय. म्हणजे हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे. मी असं ऐकलंय की ते वेगवेगळ्या भाषांमध्ये पण हे केलेलं आहे. मग अजून महाराष्ट्रानंतर आणि कुठं हे न्यायचा विचार आहे? अच्छा, कर्नाटकात जाईल. अच्छा, म्हणजे हे जे आपलं सुरुवात सांगलीपासून आहे त्याची. अरे वा. यालाच म्हणतात आयुष्याचे खरे रंग आणि अशी रंगांची उधळण आपल्या इथं चालू आहे आणि त्यात प्रसाद कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मला आता शांभवी आणि त्यांच्या मुलाला एक प्रश्न विचारायचा आहे मस्तपैकी. प्रितीश, तुम्ही दोघंही आता आई आणि बाबा एवढ्या मस्त फील्डमध्ये आहेत, तुमचं काय एम आहे पुढच्या दृष्टीनं? तुला शांभवी, तुला काय व्हायचं आणि तुला काय व्हायचं प्रितीश? ॲक्च्युली मी अजून डिसाईड केलं नाही आहे, पण मला सायंटिस्ट व्हायचं आहे का मला एक एंटरप्रेन्योर व्हायचं आहे.
तुझं काय मत आहे? आई बाबा तुला असं म्हणतात की तू सायंटिस्टच व्हायला पाहिजे का काय? नाही, कसं काय? ऍक्च्युली आमच्या फॅमिलीमध्ये थँकफुली खूप फ्री वातावरण. अरे वा, व्हेरी गुड. हे आता फार क्वचित बघायला मिळतं, कारण आई वडील जर मेकॅनिकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स असेल तर मुलांनी पण तेच व्हावं अशी सगळ्यांची इच्छा असते. पण अशा सगळ्या ह्याच्यात असं फ्री वातावरण फार कमी केसमध्ये बघायला मिळतं. मला प्रीतीश तुला प्रश्न विचारायचा आहे, तुझं काय एम आहे? सध्या तर मी आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्येच डिप्लोमा करतो आणि पुढं त्यामध्येच काहीतरी करेन. पण देर इज समथिंग कॉल्ड एज गिविंग बॅक टू द सोसायटी, जे मी इव्हन बाबा किंवा मम्मामध्ये बघत राहतो की सी बिझनेस आणि हे सगळं प्रॉफिट बेस वेगळं राहिलं आणि समथिंग गिविंग बॅक टू द सोसायटी. म्हणजे अशी मुलं रुरल एरियाजमध्ये ज्या लोकांना ते मिळत नाही त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं, इट इज गिविंग बॅक टू द सोसायटी. अँड आय थिंक मला पण तेच करायचं आहे की कितीही जरी प्रॉफिट बेस्ड किंवा पैसे कमवायला गेलं तरी तेवढे इक्वली पैसे जास्त का कमवायचे की तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचून तेवढ्या लोकांची मदत करू शकू. दॅट इज द मेन. हां, मी आता ॲक्च्युली बघायला गेलो तर फायनल इयर डिप्लोमा करतोय मेकॅनिकल. म्हणजे साधारण 13वी. 13वी म्हणायला हरकत नाही. 13वी. आणि तुझे विचार एवढे मोठे आहेत, हॅट्स ऑफ आहे तुला खरंच. कारण एवढ्या लहान वयामध्ये याचे एवढे जे विचार आहेत ते, आणि ते फक्त आणि फक्त मॉम आणि डॅड Yes, yes, of course, 100%. ते हे जे करतायत, जे सोसायटीला ते द्यायचा प्रयत्न करतात. Correct. पण जी आहे ती तुझ्यात उतरलेली दिसतीये. आणि मी असं ऐकलेलं आहे की तू बऱ्याच सोशल वर्कमध्ये ऍक्टिव्ह असतोस आणि होतास बऱ्याच ठिकाणी. तर तुला सोशल वर्क करायला आवडतं का? हो, ऑफकोर्स. म्हणजे बघायला गेलं तर नॉट बोस्टिंग अबाउट मायसेल्फ, पण काइंड ऑफ फिलॅन्थ्रोपिस्ट आहे मी. मला आवडतं सोशल वर्क करणं, नक्कीच आवडतं. कारण की त्या म्हणजे कुठे जी जे लोक असतात त्यांची मदत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याची जी स्माईल आहे ना, ती आतमध्ये काहीतरी असं हे घेऊन देतात. दॅट इज लाईक बेस्ट सॅटिस्फॅक्शन. पैसा मिळवण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद yes, हा 100%. पैशापेक्षा जास्त काहीतरी देऊन जातो. अगदी खूप छान. आणि तुझ्या आयुष्यात पण तू खूप मोठ्या प्रसादितीचं खूप मोठं एक्सपान्शन करशील हे तुझ्या yes, thank you. बोलण्यातनं जाणवतं. आणि खूप छान वाटलं तुझ्याबरोबर पण बोलून. मला आणि एक प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे. असं कधी घडलंय का की तुमच्या पेरेंट्स मिटिंगला आई बाबा दोघंही पाहिजेत आणि ते आलेच नाहीयेत आणि तुम्हाला खूप वाईट वाटलं तेव्हा? नाही, असं तर मला तर कधी आठवत नाही की झालेलं नाही आहे. म्हणजे बिझनेस लाईफ सोडली तरी पर्सनल लाईफमध्ये सुद्धा त्यांनी इक्वली इन्व्हॉल्व्ह केलं आहे स्वतःला. आणि आमच्या प्रत्येक स्कूलमध्ये इव्हन मी एवढा जे ग्रूम आत्तापर्यंत झालो आहे ते मम्मा आणि बाबामुळेच. म्हणजे एवढे वर्ष ते स्कूलमध्ये येत आहेत, आमच्या गॅदरिंग्समध्ये, ॲन्युअल डेजमध्ये, स्पोर्ट्समध्ये आम्हाला चिअरअप करतायत की वी शुड डू समथिंग डिफरंट. आणि आमच्यामध्ये को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करण्याला आम्हाला एक इग्निशन स्पार्क देत आहेत. अँड दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि हो, बरोबर. मी पण बघितलेलं आहे की तुझ्या ऍक्टिव्हिटीज भरपूर चाललेल्या असतात आणि एकच एक फील्ड घेऊन तू कधी चालणार पण नाही आहेस. कारण तसं बाबा आणि आई हे चालत नाहीत, त्यामुळे तुझ्यात सुद्धा ते गुण ऑब्व्हियसली येणार आहेत. आणखी एक मला प्रश्न विचारायचा आहे शांभवी तुला. असं कधी झालंय का की तुला आई जवळ पाहिजे होती आणि तेव्हा आई आलेली नव्हती आणि तू खूप रागावलीस आईवर? असं नो, नेव्हर. नाही. व्हेरी गुड. हे खरोखरी आदिती मॅडम तुमचं कौतुक आहे. कारण असं सगळं घर मुलं सांभाळून तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलला आता कंपनीत आहात. लाईफ बॅलन्स सांभाळलंच पाहिजे प्रत्येकाला असं मला वाटतं. हा, बरोबर आहे. म्हणजे घर देतो तितका फॅमिलीला सुद्धा वेळ दिला पाहिजे. आणि आमच्या टीम मध्ये सुद्धा आम्ही स्पिरिट ठेवलेलं आहे. बरोबर. केलं त्यांनी सुद्धा त्यांच्या वर्क लाईफ बॅलन्सला महत्व दिलं पाहिजे. मला परत तुमच्याकडे वळायचंय प्रसाद सर की आता हे झालं फॅमिली आणि सगळं बॅलन्सिंग वगैरे. आता तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये दोघही जण आहात तर मला थोडक्यात तुम्हाला विचारायचंय की तुम्ही हा वर्कलोड असा वाटून घेतलाय का की मॅडमनी काय करायचं, तुम्ही काय करायचं? आता तुमचा मुलगाही माझ्या काही वर्षांनी तुमच्याबरोबर जॉईंट होईल. तर आत्ता या सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही दोघांनी असा वर्कलोड वाटून घेतलाय का? हो, अगोदरच्या काळामध्ये खरंच आम्हाला हे सगळं करणं अवघड जात होतं. कारण अगोदरची सुद्धा खूप मोठी इन्स्टिट्यूट होती इंजिनिअरिंग क्लासेसची आणि आय वॉज टेकिंग केअर प्रसाराचे मेडिकल इक्विपमेंट्स. पण आम्ही नंतर टीचिंग अँड लर्निंग कम्युनिटी नावाची एक TLC नावाची कम्युनिटी जॉईन केली आणि त्याच्यानंतर बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही शिकलो. त्यामुळे आम्ही डेलिगेशन शिकलो, टीम बिल्डिंग शिकलो. आणि आता आमचा ऑर्गनायझेशन चार्ट आम्ही इतका क्लिअर केला आहे की अदिती लुक्स आफ्टर ह्युमन रिसोर्सेस, फिनान्स अँड मार्केटिंग. आणि माझं फील्ड पूर्ण वेगळं आहे. मी सेल्स अँड मार्केटिंग बघतो, मॅन्युफॅक्चरिंग बघतो आणि सर्व्हिसेस बघतो. त्यामुळे तसे आमचे इथले पोर्टफोलिओ दोघांचे पूर्ण वेगळे आहेत.
त्याचा नक्कीच फायदा होतो. आणखी मला विचारासारखं वाटतंय, म्हणजे मगासपासनं चाललंय, ह्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहात, तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहे, तुम्ही काम करताय मेडिकलशी रिलेटेड, आणि आत्ता जे बोलला आहात ते थोडक्यात MBA स्टुडंट्स असे असतात तसे तुम्ही बोलताय. म्हणजे हे सगळं सांगड कशी काय तुम्ही घातली गेली आहे तुमच्यात, म्हणजे सगळेच तुमच्यात गुण दिसत आहेत मला. म्हणजे म्हटलं तर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, म्हटलं तर तुम्ही डॉक्टर झालेले आहात निम्मे. म्हणजे ह्या सगळ्या इक्विपमेंटमुळं तुम्ही निम्मे तुम्हाला डॉक्टर की कळलीच असेल, डेफिनेटली कळली असेल की मग हे कसं काय मॅनेज करता तुम्ही सगळं? नाही, आयुष्यभर नेहमी माणसानं शिकत राहिलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि आता हे दिवस नाही आहेत की मी फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो आणि तेवढंच फक्त होतो असं नाही आहे. मल्टीडिसिप्लिनरी राहावं लागेल माणसाला, तरच पुढं जाता येईल. त्यामुळं आयुष्यभर शिक्षण चालूच ठेवलं पाहिजे माणसानं. आणि कदाचित आत्तापर्यंत आम्ही जे शिकलो ते सुद्धा काही बऱ्याच गोष्टी आम्हाला अनलर्न करून काही नवीन गोष्टी परत शिकायला लागतील, आणि त्याच्यासाठी आम्हाला आमची कम्युनिटी खूप मदत करते. आता सगळ्यात महत्त्वाचा माझा प्रश्न असा की आपण जेव्हा मगाशी आदिती मॅडम तुम्हाला मी विचारलं की भारतातनं हा आपले जे प्रॉडक्ट आहेत ते बाहेर चाललेत, तुम्हाला जेव्हा ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला असं भारताबाहेर जाऊन असं काही शिकावं लागलं का की तुम्ही हे स्वतः आत्मसात करून बाहेर पाठवायला सुरुवात? नॅचरली भारताच्या बाहेर प्रोडक्ट जर एक्सपोर्ट करायची झाली आणि ती सुद्धा मेडिकल डिव्हायसेस सारखी प्रोडक्ट, तर त्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. ते करण्यासाठी आम्ही गेले 5-6 वर्ष खऱ्या अर्थानं खूप सिरियसली प्रयत्न करतोय, आणि आता ते सुरू झालंय. पण चालू केलं त्यावेळी असं काही बाबा आपण भारताबाहेर आपण काही तशी प्रोडक्ट पाठवू असं काही स्वप्न किंवा असं काही नव्हतं. ज्यावेळी सुरू करतो माणूस त्यावेळी फक्त स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल असतं आणि झोकून देऊन काम करून आपल्याला पुढे जायचं असतं. पण आता ओव्हरऑल पिरियड ऑफ टाइम आम्ही विजन, मिशन, अॅन्युअल बिझनेस प्लॅन हे सगळं करत पुढं. बरोबर. भारताच्या बाहेर आम्ही बऱ्याचशा कॉन्फरन्सेस अटेंड केल्या. त्या कॉन्फरन्समध्ये आम्हाला तिथल्या डॉक्टरांच्या रिक्वायरमेंट्स ऍक्च्युली कळाल्या, आणि मग त्याप्रमाणे आम्ही आमच्या प्रोडक्ट्समध्ये काही चेंजेस पण केले. शिवाय आम्हाला भारताच्या बाहेर आमचं फील्ड जे आहे हे कसं आहे की मनुष्याच्या शरीराशी, त्याच्या आरोग्याशी, त्यामुळे आम्हाला बरीचशी स्ट्रिंजंट सर्टिफिकेशन्स करावी लागतात. त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप काम करावं लागलं, आणि तसा आम्हाला प्लांट पण आमचा रिवाईज करावा लागला, आणि त्यामुळं आम्ही ते एक्सपोर्ट करणं शक्य झालं. बरोबर. मला असं विचारायचं आहे की आता हे तुम्ही सायन्स एक्झिबिशन आपण जे करतोय, सायन्स सेंटर, त्याच्यानंतर 2012ला झालं, 2019ला आपण करतोय, तर तुम्हाला काय वाटतं की सांगलीमध्ये इतकं, अर्थातच की तुम्ही हे टॅलेंट बघूनच हे इथं सुरू केलंय, पण ह्या सांगलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या सिरियसली आणि ते घेतात का लोक, किंवा त्यांनी घ्याव्या, यासाठी तुमचं काय मत आहे? नक्की सांगलीच्या बाबतीत एक जरासा प्रॉब्लेम मला असं वाटतोय की सांगली इज नॉट वेल कनेक्टेड विथ अदर प्लेसेस. म्हणजे सांगलीला काही हायवे नाही आहे, किंवा सांगलीला असं संध्याकाळी जावं असा एक सुद्धा असा कुठलाही अजून स्पॉट नाही आहे. बऱ्याच मोठमोठ्या शहरांमध्ये तुम्ही जर बघितलं तर काहीतरी विरंगुळ्यासाठी किंवा काहीतरी शिकण्यासाठी, नवीन करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या सुविधा असतात माणसांसाठी, पण सांगलीमध्ये अनफॉर्च्युनेटली तसं काही नाही आहे. आणि ते काहीतरी असं जर आपण मोठ्या प्रमाणात जर केलं, सायन्स सेंटर म्हणजे त्याच्यामध्ये नुसते सायन्सचे एक्झिबिट्स असे नाही आहे, तिथले सगळे खेळ सुद्धा मुलांनी बघून खेळत हसत खेळत विज्ञान शिकावं अशी कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सहजासहजी मुलांच्या आणि पालकांचे सुद्धा त्यांच्याबरोबर वेळ जाईल त्याच्यामधून. आणि सांगलीतलं टॅलेंट तसं आहे, म्हणजे मुलंही हुशार आहेत. तुमच्या मुलाच्या बोलण्यातनंच मला जाणवत आहे की तो एवढा छान डेव्हलप, म्हणजे तो तुमच्या तालमीत तयार झालेला आहे, तो असणारच तसा. 2012 साली आम्ही ज्यावेळी केलं होतं त्यावेळीचं ट्रॅफिक कंडिशन्स, त्यावेळीचे सांगलीमध्ये बाकीचे सगळे फूड जॉईंट्स आणि सगळं कल्चर त्यावेळीचं आणि आत्ताच ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ह्या नवीन सगळं जे आता सगळेच व्हॉट्सअप आली, कम्युनिकेशन मीडिया आलं, त्यामुळे लोक सुद्धा सज्ञान झाली आहेत आणि खूप मासमध्ये पटकन आपण पोहोचू शकतो. आणि सांगलीची लोकसंख्या, रस्त्यावरची ट्रॅफिक बघा ह्या 4 वर्षात किती वाढलं. सांगलीमध्ये आपल्या शाळा पण खूप चांगल्या आहेत. कारण मी आता बघितलं ना, जसं पुण्यामध्ये एक काळी होतं की शिक्षणचं हे म्हणजे पुणे, पण आता सांगलीमध्ये पण इतक्या, म्हणजे माझ्या मुलांची शाळा म्हणा किंवा इतर सगळ्यांच्या पण इतक्या छान शाळा आणि इतके छान शिक्षक उत्साही आलेले आहेत की ते आम्हाला, आता आम्ही 5-6 दिवस झाले हे इंट्रोड्यूस केलं तर सगळ्या शिक्षकांचे स्वतःहून फोन येतात की आम्हाला आमच्या शाळेला घेऊन यायचं आहे, आम्हाला टायमिंग सांगा. सो हा जो उत्साह आम्हाला बघायला मिळतो, त्यामुळे आम्हाला खूप समाधान मिळतंय की आम्ही डेफिनेटली सायन्स सेंटरमध्ये मॅक्सिमम मुलं हे येऊन बघून जातील.
कारण आम्ही पिरियड फक्त 21 दिवसांचा ठेवलेला ठेवलेला आहे, बरोबर. त्यामुळं याच्यातच आम्हा सगळ्यांना ते घ्यायचंय. इन्व्हॉल्व करून घ्यायचं. SMC माय टीव्हीवर आयुष्याचे खरे रंगमध्ये आदिती कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. त्यांच्या परिवाराबद्दल आपण जाणून घेतलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या. आता आपण त्यांच्या थोड्या स्टाफबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय आणि असेच आयुष्याचे खरे रंगमध्ये रंगांची उधळण करायला येतोय. पण काही वेळाची विश्रांती घेऊन आपण पुन्हा भेटूयात आदिती कुलकर्णी मॅडम सोबत. आयुष्याचे खरे रंगमध्ये आपल्यासोबत आहेत आदिती कुलकर्णी मॅडम. आणि आदिती मॅडम, तुमच्याबद्दल कोण काय बोलतंय ते थोडक्यात बघूया का आपण? नमस्कार, माझं नाव अभिजित कुलकर्णी. मी आदिती कुलकर्णीचा भाऊ. प्रसादची आणि माझी ओळख आता 25 वर्ष झालेली आहे. विज्ञानात रुची असलेला आणि एक हार्ड वर्किंग इंजिनियर असं म्हणून मी त्याला ओळखतो. मला आठवतं आहे अगदी, म्हणजे आमची सुरुवातीला जेव्हा ऑटो डिस्ट्रॅक्टरबद्दल मी त्याला बोललो होतो तेव्हापासून त्याच्यात एक संशोधक दडलेला आहे असं मला जाणवलं होतं. आणि तोच संशोधक कदाचित त्याच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीला, अगदी माझं पहिला जो मेडिकल इक्विपमेंट त्याने तयार केलं ते आत्तापर्यंत रिसेंटली डेव्हलप केलेलं वॅक मशीन याच्यापर्यंतचा तो संशोधकच आहे जो त्यांना इतका म्हणता येईल की प्रोफेशनली ग्रो केलेला आहे. आदितीने दिलेली प्रसादला जे दिलेली साथ आहे ती पण अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आदितीने प्रोफेशनलिझम त्या फील्डमध्ये आणला, त्यांच्या कंपनीमध्ये आणला आणि हे अत्यंत स्तुत्य आहे. आणि प्रसादितीने वेळोवेळी केलेले प्रयत्न जे आहेत की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये म्हणा किंवा शाळामध्ये जाऊन वेगवेगळे प्रोजेक्ट करणे म्हणा, की हे म्हणजे फार कमी लोक हे CSRची कामं करतात आणि हे त्या लेवलला जाऊन की आज सांगलीसारख्या ठिकाणी जाऊन हे काम करणं हे अत्यंत मला वाटतं की अभिमानाचं काम आहे. आणि सायन्स सिटी हा प्रोजेक्ट त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट यशस्वी होवो, आता नावारूपाला येतो आहे, यशस्वी हो हीच आमची शुभेच्छा आहे सर्वांकडून, कुटुंबियांकडून. आणि मी म्हणेन की ऑल द बेस्ट, यू गाईज रॉक. हे तुमचे भाऊ आहेत ना? हो, माझा भाऊ आहे. कुठे असतात ते? हे मुंबईला असतात. अच्छा, मुंबईला जॉब करतात. अच्छा, म्हणजे तुमचे भाऊ आहेत जिथं. धक्का आहे हा, म्हणजे एकदम खूप छान वाटलं त्यांच्याबरोबर बोलून. आणि अशीच तुमचं जे आहे ते त्यांनी सांगितलं थोडक्यात की तुमची जी मुलांबद्दल किंवा समाजाबद्दल जी तुमची धडपड आहे ती त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. आयुष्याचे खरे रंगामध्ये आपल्यासोबत आहेत आदिती कुलकर्णी मॅडम. आणि आत्ताच आपण जसं म्हटलं की सायन्स सेंटर आपण खूप मोठ्या प्रमाणात जे 10 डिसेंबर ते 31 डिसेंबर या वेळेमध्ये सांगली इथं भिडे मंगल कार्यालय इथं टिंबर एरिया इथं आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घ्यायचं आहे आणि काय काय एक्सपेरिमेंट कसे कसे चालले आहेत, तयारी कशी चालली आहे ही थोडकी आपण एक्सप्लेन करता आहात. तर चला बघूया आपण कसं काय चालली आहे प्रिपरेशन. म्हणजे आम्हाला सुद्धा उत्साह वाढेल की ते बघण्याचा एक आनंद वेगळा आहे. आयुष्याचे खरे रंगामध्ये आपल्यासोबत आहेत आदिती कुलकर्णी मॅडम आणि त्यांची मस्त अशी प्रसादिती जी कंपनी आहे ती आपण थोडक्यात बघणार आहे. आणि सायन्स सेंटर जे आत्ता सुरू होणार आहे 10 डिसेंबर ते 31 डिसेंबर त्याच्यामध्ये सगळी तयारी चालू आहे. आपण थोडी चर्चा करूया. काय आपलं नाव आहे? गुरुदत्त कल्याणकर. गुरुदत्त आपल्यासोबत आहेत. तुमचा रोल काय आहे कंपनीमधला आणि आत्ताचा? कंपनीमध्ये मी R&D इंजिनियर म्हणून काम करतोय. सगळे प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर इथले मी डिझाईन करतोय. आणि इथला रोल माझा असा आहे की सगळे इलेक्ट्रॉनिक्स जे काही पार्ट्स आहेत त्याचं डिझायनिंग आणि सॉफ्टवेअर सगळं रेडी करणं. म्हणजे डिझाईन करणं आणि ते सॉफ्टवेअर तयार करणं हा तुमचा रोल आहे, बरोबर आहे? कसे कंपनीमध्ये वातावरण कसं आहे? कंपनीत वातावरण एकदम मस्त आहे, हसत खेळत आणि वर्किंग एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे एक फॅमिलीचा पार्ट म्हणायला हरकत नाही. हो, सगळेजण एकमेकाची काळजी घेतात, एकमेकांना सपोर्ट करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आयुष्याचे खरे रंगामध्ये आपल्यासोबत आहेत आदिती कुलकर्णी मॅडम. आणि आता आपण बघूया इथं आणखी एक मस्त काहीतरी घर वगैरे केलेलं दिसतंय. आणि मॅडम आपलं नाव काय? शुभांगी. आपलं सुदत्त. शुभांगी मॅडम आपला काय रोल आहे?
इथे आम्ही जे प्रोजेक्ट्स करतो आहे त्या प्रोजेक्ट्समध्ये जे काही असेंब्ली असेल किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स आहेत ते आम्ही या जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये फिक्स करतो आहे आणि त्याचं वर्किंग वगैरे चेक करतो. म्हणजे आता हे वर्किंग होतंय का, व्यवस्थित चालू आहे का, बंद आहे का, हे सगळं चेकिंगचं तुमच्याकडे जबाबदारी. तुमचा काय रोल आहे? मी या ठिकाणी सगळे पार्ट्स जे असेंब्ली पार्ट्स आहेत ते सगळे, म्हणजे हे जे घर बीर तयार करणं, असेंब्ली म्हणजे ते स्ट्रक्चर उभा करण्याचं काम तुमचं आहे, बरोबर आहे. आणि कसं वाटतंय कंपनीमध्ये? अतिशय आनंद मिळतोय. या ठिकाणी रुग्णांची पण तसेच लहान मुलांना पण सायन्समध्ये सायन्स प्रोजेक्ट तयार करून एक आदर्श निर्माण देण्याचं काम ही कंपनी करते. मला खूप छान वाटते कारण ते मेडिकल इक्विपमेंट्स आणि त्याचबरोबर हा नवीन प्रोजेक्ट आपण घेतोय त्याबद्दल खूपच, आणि सांगलीतल्या मुलांना नवीन एक उत्साह मिळेल सायन्स रिलेटेड, त्यासाठी हे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. म्हणजे लहान मुलं ही सायन्सच्या दुनियेत जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ती दुनिया फक्त आणि फक्त आदिती कुलकर्णी आणि प्रसाद कुलकर्णी यांच्यामुळं शक्य होणार आहे. तर नक्की भेटायला विसरू नका अजिबात की हा जो मोठा प्रोजेक्ट आपण सुरू करतोय प्रसादिती, त्याच्यात सायन्स एक्झिबिशन किंवा सेंटर, सायन्स सेंटरच म्हणूया कारण एवढे सगळे एक्सपेरिमेंट आहेत, त्यामुळे सायन्स सेंटरला भेट द्यायला विसरू नका. आपण पुढं जाऊयात आणि बघणार आहोत अजून काय काय चालू आहे. आयुष्याचे खरे रंगमध्ये आपल्यासोबत आहेत आदिती कुलकर्णी मॅडम आणि मस्त त्यांचे प्रोजेक्ट चालले आहेत. जाणून की आपलं नाव काय? माझं नाव शुभंकर अनिल तिवारी. शुभंकर, हा काय म्हणजे तुमचा या कंपनीमधला रोल काय आणि आता तुम्ही काय करता? आता मी एक प्रोजेक्ट बनवतोय की याच्यामध्ये कसं वेगवेगळ्या प्रकारचे आपण घरामध्ये लाईट वापरतो, ते लाईट वापरलेत आणि त्याच्यात एक लाईट लावल्यानंतर आपण किती वॅट आणि किती व्होल्ट हे खर्च करतोय आपण आणि त्याचे किती आपल्याला बिल येतं याचे हा एक एक्सपेरिमेंट दाखवलेला आहे की आम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही बलं लावून कनी की किती वीज वापरली जाते हे पूर्ण डिस्प्ले केलेलं आहे डिजिटलवर. आणि त्यामध्ये मुलांना कळणार आहे की आपण पॉवर सेव्हिंग करण्यासाठी LED वापरायचा का आपली ओल्ड पद्धत चालू ठेवायची, हा एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. ओके. आणि म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात? इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स दोन्ही पण. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आणि या प्रोजेक्टमधनं आपल्याला कळणार आहे, एक छोटासा हिने प्रोजेक्ट दिलेला आहे की त्याच्यामधनं किती इलेक्ट्रिसिटी कुठल्या बल्बमुळं वाचती येते. वेगळ्या सेक्शनला आलोय. कसले कसले आवाज येत आहेत. सर, आपलं नाव काय? माझं नाव प्रणव माळी. प्रणव माळी आपल्यासोबत आहेत. तुम्ही काय करताय? मी इथे रेग्युलर मशीन जे तयार होतात त्याचं टेस्टिंग करतो. अच्छा, जी मशीन तयार होतात त्याचं टेस्टिंगचं तुमच्याकडे काम. कसं वाटतंय कंपनीमध्ये? कंपनीमध्ये एकदम छान वाटतंय. प्रेमळ वातावरण आहे आणि सगळेजण समजून घेतात. हे सगळ्यात महत्वाचं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये असं घरगुती वातावरण नसतं आणि ते आपल्याला या कंपनीमध्ये बघायला मिळत आहे. प्रसादिती जी कंपनी आहे त्यांच्याकडं हेच वातावरण, सगळेजण हेच सांगतात की घरगुती वातावरण आहे. आपण इथंही एक टेस्टिंग चालू आहे आणि त्यांच्याकडे आपलं नाव काय? तन्वी. तुम्ही हे काय चालू आहे? हे काय टेस्टिंग केलेलं असतं ते मी बघत असते की प्रॉपर झाले की नाही, व्यवस्थित झाले की नाही बघत असते. अच्छा, म्हणजे तुम्ही क्रॉस चेक करायचं काम. यांनी टेस्टिंग केलेलं बरोबर आहे का नाही ते तुम्ही टेस्ट करता. ओके. म्हणजे सेकंड टेस्टिंग. आणि ही जी आता इथं दिसतंय अपॅरेटस ते काय म्हणजे सायन्स सेंटरसाठी चाललंय? होय, सायन्स सेंटरसाठी चाललंय. म्हणजे आता सध्या नुसतं सायन्स सेंटरची तयारी जोरात चालली आहे. आणि इथं किती एक्सपेरिमेंट असणार आहेत सायन्स सेंटरमध्ये? बरेच एक्सपेरिमेंट्स असणार आहेत, 40 ते 45 पर्यंत. बाप रे, म्हणजे बहुतेक 5वी पासून 10वी 12वी पर्यंत म्हणायला हरकत नाही. 5वी का, त्याच्याविषयी लहान मुलांसाठी पण खूप गमतीशीर ठेवली आम्ही. अजब गुहा ठेवली आहे. या अजब गुहेमध्ये गेलात तर सगळ्यांना मजा येणार. आपण बघणार आहोत ते काय काय चाललंय. चला पुढे जाऊया आपण. आपल्या इथं बरीच मोठी टीम दिसतीये. नाव काय आपलं? सुस्मिता. इर्षाद. वसीम. तर असे इथं यांचं काहीतरी वेगळंच काम चालू आहे. आपण काय इथं कसला प्रोजेक्ट चालू आहे? एंडला आलाय. फक्त मी स्टेटस घेते की कुठले प्रोजेक्ट कुठल्या स्टेटसमध्ये आहेत आणि जर आणि कुठल्या कोणतरी मटेरियल लागणार असेल त्याची यादी करायची. अच्छा, म्हणजे तुमचं काम कुठे कमी पडत असेल तिथं त्यांना ते प्रोव्हाइड करायचं काम. परचेस हेड आहेत आमच्या. अच्छा, परचेस हेड. परचेस.
ओके ओके आल्यापासून तर ते बघताय बरोबर आहे, मी बघितलंय. आणि तुमचा काय रोल आहे? सर्व्हिस प्रोडक्ट मी आता बनवलं आहे न्यूटन स्प्रिंटला प्राइस वगैरे सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजे जेवढं वजन आपण इथं सोडतोय त्या वजनात तेवढं नाही. समज मी इथं जास्त वजन सोडलं तर जास्त वजनाचंच येतं. मग हे करताना तुम्हाला किती वेळ लागला हा एक एक्सपेरिमेंट? म्हणजे आता एक एक्सपेरिमेंट करताना वेळ तर तसा लागला आणि 2-3 वेळ ट्रायल्स पण आमचे झाले. म्हणजे आता 2-3 वेळ ट्रायल झाल्यानंतर ते सक्सेसफुल झाले. म्हणजे ट्रायल झाल्याशिवाय ट्रायल, सेकंड ट्रायल, थर्ड ट्रायल असं करूनच बाहेर पडतो. तो प्रोडक्ट जो आहे तो सगळ्यात बेस्ट असणार आहे, कारण तो लहान मुलांना आपण दाखवणार आहे. त्यामुळे तो तेवढ्याच ताकदीनं त्यांच्या समोर उतरला गेला पाहिजे. बरोबर आहे. आपला काय रोल आहे? इन्फ्रारेड साऊंडचं इफेक्टचं चालायचं. अच्छा, हे चालू आहे आता. तुम्ही दाखवू शकाल मला काय आहे? म्हणजे कटलेस आहे. म्हणजे चॅनल कसं वाजवणार, कटलेस वापरून वाजवायचं. अच्छा, म्हणजे त्याच्यात काही मध्ये तार वगैरे नाहीये, पण आपण अच्छा इन्फ्रारेड ज्याला म्हणतात तो. हा, आपल्याला बघायला मिळतील असे एक्सपेरिमेंट 10 डिसेंबर ते 31 डिसेंबर. नक्की सगळेजण येणारच आहेत. पण मी पुन्हा सांगतोय, आयुष्याचे खरे रंग याच्या थ्रू आपल्याला तिथं जाता आलं. आणि भिडे जो टिंबर एरिया आहे तर तिथं हे एक्सपेरिमेंट आपल्याला बघायला मिळतील. चला आपण SMC माय TV आयुष्याचे खरे रंगामध्ये आपल्यासोबत आहेत आदिती कुलकर्णी मॅडम. मॅडम, हे काहीतरी वेगळं दिसतंय, म्हणजे सायन्स सेंटर मधलं नाहीये, तर हे काय आहे? तुम्हीच सांगितलेलं बरं होईल जास्त. सगळी प्रोडक्ट्स आहेत सर, मेडिकल इक्विपमेंट्स. आज त्यांचा डिस्पॅच आहे म्हणून हे पॅकिंग करत आहेत इथे. ही आमची पॅकिंग आणि स्टोर्स डिपार्टमेंट आहे. हे जे आहे हे ओझोन थेरपी आहे. याला आपण ही पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे प्रसादितीची, आणि मलेशिया, सिंगापूरमध्ये याला प्रचंड डिमांड आहे. तिथं आपण हे एक्सपोर्ट पण करतो. आणि मगाशी आपण ज्या वॅकबद्दल बोललो ते हे वॅक मशीन आहे. त्यांचं आता इथे पॅकिंग चालू आहे. अच्छा, तुम्ही हे पॅकिंगचं सगळं बघता का? हो सर. राकेश पाटील. राकेश. आणि आपलं काय नाव? धीरज भगत. धीरज, कसं वाटतंय तुम्ही असे सारखे पॅकिंग करत असता आणि तुमचे पॅकिंग सगळे फॉरेनलाच जातात असं वाटतंय? कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय सर. पॅकिंगला खूप छान वाटतं. डॉक्टरांना व्यवस्थित पोचलं ना तर मस्त वाटतं. जास्त समाधान आहे. म्हणजे तुम्ही केलेलं पॅकिंग जर ते डॉक्टरांपर्यंत व्यवस्थित पोचलं तर ते त्याच्यात जास्त समाधान आहे. आणि कंपनीबद्दल काय बोला? काय खूप छान आहे. खूप छान आहे. सगळेजण एवढीच रिॲक्शन देतात, खूप छान आहे, खूप ग्रेट आहे, असेच रिॲक्शन येतात. आणि हे फक्त आणि फक्त सांगलीमध्ये, आणि ते सुद्धा प्रसादितीमध्येच घडू शकतं. आपण पुढं बघतोय पॅकिंग आहे, युनिट्स आहेत सगळे. अच्छा, स्टराईल डिपार्टमेंट. हां, मॅन्युफॅक्चर करतो ते सगळे ॲक्च्युली आपल्या वूंडवरती बसणारे ड्रेसिंग्स तयार होतात. आणि इथे ही सगळी जी आहेत ही आपले रेग्युलर स्टोर्स आहेत. आपण इथे सगळे क्वालिटी ज्या सिस्टीम्स आहेत, कानबान किंवा पाई सगळं मेंटेन करतो. या जॅपनीज टेक्नॉलॉजीज आहेत ज्या आपण इथे इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. जॅपनीज टेक्नॉलॉजी ही सगळं. ओके. हे आपलं ॲक्सेसरीजचे स्टोर्स आहेत. अच्छा. मग अशी मी तुम्हाला म्हटले तसे एक ड्रेसिंग किट्स जे आहेत त्याचे काही पार्ट हे इथे तयार होतात. अच्छा. हां, या सगळ्या ड्रेसिंग किट आहेत. हां हां. अच्छा. आम्ही ज्या गोष्टी देत असतो डॉक्टर्सना त्याच्यासाठी सगळे ऑपरेशन थिएटरमध्ये पण आपण काही मशीन्स देतो. तर त्या मशीनच्या सोबत आम्हाला काही ॲक्सेसरीज पेशंटला लागतात, त्या इथे. तुम्ही याच्या इन्चार्ज आहात का? ॲक्च्युली अकाउंट डिपार्टमेंटमध्ये काम करते, पण इथं ॲक्सेसरीज मध्ये स्टोअरचं बघते. म्हणजे अपडेट केलं आहे की नाही, जे काही क्वांटिटी आहे ती अपडेट झाली की नाही ते बघायला. आपलं नाव काय? ज्योती. आम्हाला बघासपासून मस्त चहा देत आहेत त्या, आणि हसत खेळत देत आहेत. हे याच्या मागचं मला वैशिष्ट्य तुम्ही सांगा, की तुम्ही एवढं हसत खेळत आल्यापासून तुम्ही इतकं मस्त आम्हाला हसत खेळत, सर आधी तुम्ही पाणी घ्या, आधी चहा घ्या, असं सगळ्यांनाच जर करत असाल तर एक्झॅक्टली प्रसादिती सोडून कोणीच जाणार नाही. खरंच आहे. आमच्या इथलं वातावरण, एन्व्हायरमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं. कंपनीतलं जे वातावरणच आमचं असं आहे की सगळे हसत खेळत काम करत असतात. म्हणजे असं बर्डन घेऊन किंवा असं टेन्शन घेऊन काम कोण करत नाही. आणि त्याच्यामुळंच त्यांच्या चेहऱ्यावर आत्ता जशा हसतायत त्या मगासपासून तशाच हसतायत. म्हणजे मुद्दामून आणलेलं हसं नाही आहे. आणि त्यांच्या बोलण्यातनं पण ते जाणवतंय ही एक फॅमिली आहे. आणि म्हणूनच आपण तुमच्याबरोबर गप्पा मारतोय आयुष्याचे खरे रंगामध्ये.
इथे एक डिस्प्ले केला आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात सांग. सर ॲक्च्युली काय आहे, 2012मध्ये आम्ही हे सायन्स सेंटर मिरजेत उभारलं होतं. तेव्हाचे काही फोटोज आणि तेव्हा आलेले पेपरमधली कात्रणं आपण इथे लावलेली आहेत. तेव्हा आमच्याकडे 20 ते 22,000 मुलं आणि त्यांच्या शाळांचे शिक्षक येऊन गेले. त्या शिक्षकांचं त्यावेळेला काय मत होतं अशी टेस्टिमोनियल्स पण आपण इथे लावलेली आहेत. कारण ह्या रेफरन्सना आपण आता यावेळेचं करतो आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करून उतरलेला आहात की हे त्याच्यामध्ये 50% सुद्धा नव्हतं असं म्हणायला हरकत. अगदी कारण आम्ही त्याच्यानंतर जेव्हा भारताच्या बाहेर जाऊन बघितलं त्या क्वालिटीचं आम्ही आता इथे सायन्स सेंटर उभं करतोय. नक्कीच या सायन्स सेंटरचे काही आता एक्सपेरिमेंट आपण बघणार आहोत आणि त्याच्याबरोबर थोडी चर्चाही करणार आहोत. चला बघूया आपण पुढचे एक्सपेरिमेंट्स. मस्त असा सायन्सच्या दुनियेमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि हे सायन्स सेंटरला जे तुम्ही सांगितलं तर जास्त बरं होईल. आपण जे एक्झिबिट्स करणार आहोत सायन्स सेंटरमध्ये 2 पार्ट आहेत. एका पार्टमध्ये आपण सायन्स एक्झिबिट्स सगळे ठेवतोय आणि एका पार्टमध्ये फुल डोम प्लॅनेटोरियम, चांद्रयान आणि आपला जो विक्रम लँडर आहे हे सगळं आपण ठेवत आहोत. तर त्यातले जे एक्झिबिट्स आहेत असे आपण 40+ एक्झिबिट्स आत्ता तिथे ठेवतो आहोत मुलांसाठी, जे स्वतः त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरती करून बघायचे आहेत आणि त्याच्यातून ज्ञान मिळवायचं आहे. तर त्याच्यातही तुम्हाला काही एक्झिबिट्स आम्ही इथे आत्ता डिस्प्लेला ठेवलेले आहेत. इथं छान असं डिस्प्ले केलेले आहेत. हे जे तयार झालेले आहेत ते आता रेडी म्हणजे रेडी टू गो असं म्हणायला हरकत नाही की हे सायन्स सेंटरमध्ये जे तयार होऊन प्रोजेक्ट चाललेत ते इथं आपल्या इथं बघायला मिळतील. हे असे मस्तपैकी प्रोजेक्ट. आता इथं लाईट्स आहेत. हा न्यूक्लिअर चेन रिॲक्शन कशी होती याच्यामुळं एक नक्कीच फरक मुलांमध्ये पडेल की मुलांनी हे प्रोजेक्ट हाताळले तर त्यांना तो लवकर समजणार आहे. कारण आता पहिलाच जो न्यूक्लिअर चेन रिॲक्शन आहे, मी एक शिक्षक आहे त्यामुळं सांगायला हरकत नाही, शाळेत शिकवताना खूप अडचणी येतात की पुस्तकी ज्ञान मुलांना लवकर समजत नाही पुस्तकातलं हे करताना. तर असे काही एक्सपेरिमेंट्स त्यांना जर बघायला मिळाले तर ते खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेतील. इथं एक्सपेरिमेंट सगळे तयार आहेत. इथं न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. त्याच्यानंतर असे हे पॉवर विंड पॉवर प्लांट आहे. हे काय मॅडम? हे ॲक्च्युली 2 बॉल्स आहेत आणि आपण उष्णतेचे प्रसरण आणि त्याचा इफेक्ट इथे दाखवत आहोत. तुम्ही बघितलं आता हा ब्लॅक कलर आहे आणि हा व्हाईट आहे. आपण इथे एक उष्णतेचा सोर्स ठेवतो आहोत आणि त्याच्यातून खालचं द्रव्याचं कसं प्रसरण होतं आणि काय चेंजेस होतात हे तिथं त्यांना बघायला मिळणार आहे. रोपवे आहे. आपण ही जी विंड पॉवर प्लांट आहे त्याच्यातून जी इलेक्ट्रिकल एनर्जी क्रिएट होतीये त्याच्यातून हा पूर्ण रोपवे आपण दाखवत आहोत. वर्किंग याचं युटिलायझेशन हे ॲप्लिकेशन आपण त्याचं इथे दाखवत आहोत. पेरिस्कोप ठेवलेलं आपण लहानपणी बघत होतो. म्हणजे समुद्रात जे पाणबुडे असतात त्यांना वरती काय चालू हे बघण्यासाठी पेरिस्कोप्स असतात. त्याची विशिष्ट अँगलमध्ये मिरर्स लावलेले असतात. ते मुलांना दाखवायचं आहे. हां ते हे घरं करत होते. करेक्ट तुम्ही खाली मगाशी पाहिलं ते. हा कोयना डॅम आणि त्याच्यातून कसा ॲक्च्युली वर्किंग मॉडेल ऑफ हायड्रो पॉवर प्लांट आपण दाखवतोय आणि त्याच्यातून जी वीज निर्मिती होणार आहे त्याच्यातून हा पूर्ण जो स्ट्रीट लाईट आहे ते इल्युमिनेट होणार आहे. म्हणजे मुलांना सगळं बघायला मिळेल. हा न्यूटन्स क्रॅडल आपण करतो आहोत. तर न्यूटन क्रॅडलमध्ये क्रिया आणि प्रतिक्रिया ह्यांच्याबद्दल मुलं शिकतील. हां इथं जर तुम्ही बघितलात तर हे सोलर पॉवर प्लांट आहे. त्याच्यामध्ये आपण सगळे पॅनल्स लावलेले आहेत आणि कशी इलेक्ट्रिकल एनर्जी त्याच्यात करेक्ट सर. म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात इथं आहेत. याचं ह्यूज प्रमाण आपल्याला सायन्स सेंटरला बघायला मिळणार आहे, जे 10 डिसेंबर ते 31 डिसेंबरमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत 12 तास आणि भरपूर शाळा. यावेळेला सुद्धा ते अपेक्षित तुम्हाला किती विद्यार्थी आहेत? ॲक्च्युली आम्ही विचार करतोय, आम्ही टोटल दिवसभरात 5 स्लॉट्स ठेवलेत की सकाळी 8, 10, 12. कारण आम्हाला त्या विद्यार्थ्यांना सगळं हे डिटेलमध्ये दाखवायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही प्लॅनेटोरियम शो पाऊण तासाचा आणि हे सगळं बघणं असं मिळून 2 तास आम्ही अपेक्षित करतोय. तसे आपण 5 स्लॉट्समध्ये एक साधारणतः प्रत्येक स्लॉटमध्ये 400 मुलं, तर 2,000 ते 2,500 मुलं एका दिवसात येतील अशी अपेक्षा आहे. मागच्या वेळेला येऊन गेली त्याच्या दुप्पट ह्या वेळेला येऊन गेली पाहिजे तर आपण सक्सेसफुल होऊ नक्कीच. ओके
तर नक्कीच सगळ्याला प्रतिसाद मिळणार आहे आणि आपण बघतोय सगळे मस्त एक्सपेरिमेंट आणि पुढं आपण काय बघणार आहे ते आता तिथे गेल्यानंतरच कळेल की जो स्ट्रक्चर उभा राहतोय त्याच्याबद्दल माहिती घेऊया. आदिती कुलकर्णी मॅडम आणि इथे खूप मस्त असं डोम स्ट्रक्चर तयार होतंय ज्याच्या पाकळ्या म्हणायला हरकत नाही. मॅडम हे काय आहे थोडक्यात सांगू शकता? आपण साधारणतः 100 मुलं एका वेळेला बसू शकतील असा एक मोठा डोम तयार करतोय ज्याची उंची साधारणतः 14 फूट आहे आणि त्याची जी व्यास आपण जे म्हणतो ते साधारणतः 26 ते 28 फूट आहे. याच्यामध्ये पूर्ण हा गोलाकार डोम होणार आणि याच्यावरती 180 डिग्रीमध्ये त्यांना पूर्ण हे प्लॅनेटचं सगळं विश्व बघायला मिळणार आहे मुलांना आत बसून. तर आपला नॉर्मल स्क्रीन जो असतो क्लिअर असतो किंवा सॉरी रेक्टँग्युलर असतो हा पूर्ण सर्क्युलर असणार आणि 180 डिग्री असणार. त्यामुळे आत बसून जी मुलांसाठी पर्वणी आहे हा शो बघणं. आजच्या या आयुष्याचे खरे रंगामध्ये आदिती कुलकर्णी मॅडम यांनी आपल्या आयुष्यातील काही रंगांची उधळण केली. त्याबद्दल त्यांना एक सन्मानपत्र देऊन त्यांचं आपण खरोखरीच त्यांना मानाचा मुजरा करूया. कारण की प्रसाद आणि आदिती कुलकर्णी यांचं जे काम आहे ते भारत नाही तर भारताबाहेर सुद्धा गेलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं त्यांचं काम पुढेही चालू राहणार आहे आणि आपल्या सांगलीचं नाव भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा जाणार आहे.